आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। रस्त्यावरची कला, डोळ्यात अश्रू, उपासमारीशी झुंज देणाऱ्या कलाकारांची वेदनादायी कहाणी। देश विकास या शब्दाचा अभिमानाने उच्चार करत प्रगतीच्या दिशेने झेप घेत असताना समाजाच्या कडेला एक वेगळंच वास्तव शांतपणे तडफडताना दिसत आहे। रस्त्यावर आपली कला सादर करून उदरनिर्वाह करणाऱ्या कलाकारांचं तंत्रज्ञान, उद्योग आणि आधुनिकतेच्या गजरात या कलाकारांच्या जगण्याची लढाई मात्र अजूनही तितकीच कठीण आहे। मिरज आणि मालगाव परिसरात नुकताच समोर आलेला एक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग याच वास्तवाची जाणीव करून देतो। कडक उन्हात तापलेल्या रस्त्यावर दोन महिला आणि एक पुरुष आपल्या अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकल्यासह उभे राहून भक्तिगीत आणि कव्वाली सादर करत होते। त्यांच्या आवाजात सुरांची माधुरी होती, पण त्यामागे दडलेली होती उपासमारीची वेदना आणि जगण्यासाठीची तगमग। घामाने ओलेचिंब झालेले शरीर, पण चेहऱ्यावर एकच आशा, आज काहीतरी मिळालंच पाहिजे। या चिमुकल्यांच्या डोळ्यात बालपणाचे निरागसता नसून संघर्षाचं सावट दिसत होतं। खेळण्याच्या या शिकण्याच्या वयात तो आयुष्याच्या कठोर वास्तवाचा साक्षीदार बनला आहे। शिक्षण, खेळ आणि सुरक्षित बालपण या गोष्टी त्याच्यासाठी केवळ दूरच्या स्वप्नांसारख्या ठरत आहेत। ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाही। देशभरातील हजारो रस्त्यावरचे कलाकार, कोणी गाणी गातं, कोणी डोंबारी खेळ करतं, तर कोणी कसरती दाखवतं। प्रत्येक जण उपासमारीशी झुंज देत आहे। त्यांच्या कलेतून लोकांचं मनोरंजन होत असलं तर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र दुःखाची छाया कायम आहे। विशेषतः या कलाकारांच्या मुलांची अवस्था अधिक चिंताजनक आहे। लहान वयातच त्यांना संघर्षाच्या या चक्रात उतरावं लागतं। शिक्षणापासून वंचित राहून ही पिढी नकळत अंधाराकडे ढकलली जात आहे। अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजाही त्यांच्या आयुष्यात अपुऱ्या ठरत आहेत। शासनाच्या विविध योजना आणि घोषणा कागदावर दिसतात, मात्र प्रत्यक्षात या कलाकारांच्या आयुष्यात त्याचा ठोस परिणाम जाणवत नाही। त्यांच्या कलेची किंमत, त्यांच्या वेदना आणि त्यांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष होणं हीच खरी शोकांतिका आहे। आज गरज आहे ती केवळ सहानुभूतीची नाही, तर ठोस कृतीची। या कलाकारांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा, त्यांच्या मुलांसाठी मोफत व दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं अत्यावश्यक आहे। त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते केवळ स्वतःचं जीवनमान उंचावू शकतीलच, पण आपल्या सांस्कृतिक वारशांचंही जतन करू शकतील। रस्त्यावर उमटणारे हे सूर, ही गाणी आणि कसरती या केवळ करमणुकीच्या गोष्टी नाहीत, त्या आहेत जगण्यासाठीची धडपड, जगण्याची आर्त हाक। आणि जर आपण अजूनही या हाकेला प्रतिसाद दिला नाही, तर आपल्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहील। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।